एवढ्या माळाला कसं कसं काय काय हे नियोजन केलं? पहिलं रान मी असं पत्त होतं, बर जेसीबी लावून व्यवस्थित थोडा प्लॉट मस्त केला. हा हा प्लॉट बनवल्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं, मी युट्यूबवर बघायचा मला नाद होता. बर युट्यूबला इथं सफरचंदाची बाग प्रत्येक ठिकाणी दिसते, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर. व नागपूर, परभणी, जालना इकडे होत्या. मग मी म्हणाला इकडून आपल्याकडे येईल का? मग जवळजवळ ह्या रोपवाल्या हार्बोरेशनने 99 आहे ज्याने रोप बनवलेत त्याला मी फोन केला. तो वर्षभर म्हणला तुमच्यात कुठलं रोप येते येणार नाहीत बाळा, येणार नाहीत. तर रान कसला? एक वर्षानं मला बोलला काय रान म्हणला तो तुमचं पहिलं दाखवा. हा मी पळत आलो, रान दाखवलं, एक नंबरचं फळ येते म्हटला. फक्त काय 24 तास ह्या रानामध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे. बर हा मग पाणी निसरलं पाहिजे जाणार. रोप येते म्हणलं लाव तुझ्या संध्या रोप म्हणला पॅक करतो मला, तुझे पैसे पोचले म्हणला. तू वर्षभर मला सतवतो त्या अर्थी तुझे पोचले मला. मग त्यानं लगेच त्या दिवशी लगेच रोप मला भरली, दिल्लीला पाठवली, दिल्लीतनं मुंबईला आली, मुंबईतनं मग इथं इंदापूरमध्ये आली. हो इंदापूरमध्ये त्याचा एजन्सीवाला ठेवलेला आहे ना. हा मग त्या एजन्सीवाल्याकडे आली, एजन्सीवाल्याने मला फोन केला, म्हणली नाना म्हणली तुम्ही येऊन घेऊन जावा, त्याचे पाहुणे ह्याच्यात आहे एजन्सीवाल्याचं नागजमध्ये येतं सिद्धीचं. मग ठीक आहे म्हणतो मी आता राजू माने आणि मी आहे की नाही. मग राजू माने फोन केला तुम्ही, त्याला माझा मित्रच आहे. त्याला फोन केल्यानंतर मग आम्ही दोघं जण गेलो. मग तिथं रोप बघितली, म्हणलं कोणची पाहिजे, म्हणलं ही रोपं पाहिजे म्हणलं. मग त्यांनी रोपं मला दिले. रोपं दिल्यानंतर मला काय सांगत होतं, 2x2चा खड्डा आधी मारा, हा 2x2 चा खड्डा. आधी रेषा आखून घ्या, 2x2चा खड्डा आखा, त्यामध्ये खत आणि माती, एक पाटी माती एक पाटी खत टाकून मिक्स करा आणि त्यामध्ये टाका म्हणून सांगितलं. सुरुवातीला इथं रोप होतं का कसं गुट्टी बिट्टी होती काय? नाही, रोपच तयार करून तिकडे मागवली होती. डायरेक्ट रोप होती? डायरेक्ट रोपच मागवली मी. म्हणजे खत शेणखत टाकलं का शेणखत आणि माती मिक्स करून एक पाटी माती एक पाटी शेणखत खत करून त्या खड्ड्यात टाकलं. त्यामध्ये मग रोप लावलं. हो मग त्याच्यामध्ये मग मी रोपं मग त्यात आधी वाळल्यामध्ये रोपं लावली, नंतर पाणी सोडलं मग मी. आपला यातला माल गेलाय का काय? नाही अजून माल माझा आला होता, 80-90 लाखाचा हजाराचा माल आला होता. हा. ते माझी मिसेस आजारी होती ना, त्याच्यामुळे मी ते दवाखान्यात मुंबईला घेऊन गेलो. त्याच्यामुळे इथले पाक सपरा साफ करून टाकला या लोकांचा. नंतर कॅमेरा लावला. हो नाही कॅमेरा आधी होता. ते काय आता एवढा आपला एरिया कुठला आहे? हे रायवाडी हरणेश्वरीच्या मंदिराच्या पाठीमागे आहे. एवढ्या माळाला एवढं पीक आणायचं तेवढं काही सोपं नाही. तुम्ही मुंबईने येऊन एवढं सगळं डेव्हलप केले? होय. एक नंबर क्वालिटी आहे. एवढ्या माळाला एवढं लोकेशन तर बघा कसं लाईव्ह दिसतंय बघा. हाय हाय सफरचंद आहे. कुठे कुठे आहे ते. क्वालिटी क्वालिटी जोरात आहे. तुम्हाला इथं